आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तारा, अगं काय हे? नाही म्हणजे तू मला इतकं सिरियसली घेतेस मला माहित नव्हतं। आय नो तू माझं ऐकतेस, मला वाटलं थोडंफार ऐकवशील सुनावशील सगळ्यांना, पण तू सरळ घर सोडून निघाली होतीस। खूप मोठी रिस्क घेतलीस हा। वहिनी, तारा वरची मी रिस्क घ्यायला आवडतं मला, म्हणून तर माझं काम झालं ना। आणि मी कोणाला घाबरत नाही। ते दिसलं मॅडम, पण थोडीशी काळजी घे। नाही, खूप दिवसांनी मला या घरात माझी हक्काची मैत्रीण भेटली आहे, अगदी माझ्या विचारांची, माझा ऐकणारी, मला सल्ले देणारी। मला माझी हक्काची मैत्रीण गमवायची नाही। डोंट वरी, मी कुठेही जात नाहीये। नाही, तू कुठेही जाणार नाहीस, पण अडकून पडलीस तर मग तू स्वतःला काय मलाही वेळ देऊ शकणार नाहीस। नाही कळलं, मी कशात अडकणार आहे? संसारात, मुलाबाळात। मग काय करशील? पण त्यावर एक सोल्युशन आहे तारा माझ्याकडे। काय? म्हणजे पुढच्या 7 दिवसांचं प्लॅनिंग जर का तू व्यवस्थित केलंस तर तुझं पुढचं आयुष्य एकदम व्यवस्थित जाईल। तुम्ही मला जरा एक्सप्लेन कराल का? करते ना एक्सप्लेन। म्हणजे बघ, थोडंसं ऑड आहे मी सांगणं, पण सोहम सोबत जवळीक करत असताना जराशी काळजी घे। म्हणजे जर का तू आत्ताच प्रेग्नेंट झालीस आणि घरात बसलीस तर तुझं पाय पुसणं करतील डोरमॅट। तूच बघ ना, आत्ताच तुझी या घरात काही किंमत नाहीये। अगं तुझी काय, तुझ्या आईची नाहीये। तू पाहिलंस ना कसं वागवलं तुझ्या आईला या लोकांनी। त्याशिवाय तुझं गाणं, तुझं मॉडेलिंग करिअर, फ्युचरमध्ये जाऊन तू प्लेबॅक सिंगिंग करशील। हे एवढं मोठं करिअर आहे तुझ्या समोर, ते सगळं हिसकावून घेतील तुझ्याकडून आणि काय म्हणतील तर घराला वारस दे, आम्हाला आजी आजोबा कर। येतंय का लक्षात? त्यानंतर तू फक्त एका बाळाची आई असशील आणि तेच तुझं अस्तित्व असेल। बाळाची आई? नो वेज, मला नाही व्हायचं प्रेग्नेंट। मी नसते होत प्रेग्नेंट वगैरे। माझ्यासाठी माझं करिअरच जास्त महत्वाचं आहे। या घरात बाळाला जन्म देऊन मला हाऊसवाईफ बनून नाही राहायचंय। आय एम प्राऊड ऑफ यू। एकदम करेक्ट ट्रॅकवर आहेस तू। पण तारा, एका गोष्टीची काळजी वाटते मला, म्हणजे ती गोष्ट मला खूप खटकते। आता अजून काय? म्हणजे बघ ना, तुझ्या आधी जर का ती मूर्ख मुलगी प्रेग्नेंट झाली आणि तिने या घराला वारस दिला तर तुझी किंमत या घरात 0 पेक्षाही खाली जाईल। कारण बघ ना, आत्ताच तुला किंमत नाहीये। अगं तुझा नवरा सोहम वहिनी 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 करत राहतो, म्हणजे बघ तू काय ते। ऐश्वर्या, ऐक ना, रूपमची शेअरची फाईल आहे ना, ती जरा दे ना। तुला काय करायची आहे फाईल? अगं नाही, त्यातले काही इसॉप्स आहेत, ते सारंग आणि राजकुमारच्या नावावर आहे, तर ती फाईल जरा मला चेक करायची आहे। ते उद्या बोर्ड मेंबर येतात अष्टपुत्रे, तर त्यांच्याशी डिस्कस करणं थोडं बरं होईल मला म्हणून। व्हेरी गुड हा नील, असंच काम करत राहा। तू काम कर आणि फिरायला जाणार तो सारंग आणि त्याच्यासोबत ती फालतू मुलगी। त्यांच्या मागे कोण तर तुझा ओव्हर स्मार्ट धाकटा भाऊ सोहम, आणि त्याच्यासोबत त्याची ती बिंडोक अर्धवट बायको तारा। पण तू काम कर। ऐश्वर्या, रिलॅक्स। सगळ्यात पहिली गोष्ट, तो माझा एरिया ऑफ एक्सपर्टीज नाही आहे, त्यामुळे त्या कॉन्फरन्सला सारंग योग्य आहे। आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट, जर तसंच काही लागलं असतं, इम्पॉर्टंट काम असतं, तर मॉमनी मला नक्की पाठवलं असतं। हे मॉमने पाठवलं असतं, पण तुझ्या भावाने येऊन तुला एकदा तरी विचारलं का की नील दादा येतोस का सोबत?
नाही ना? ऐश्वर्या, मला तिथे जायचं नव्हतं. एक मिनिट, मला असं का वाटतं की तुला जायचं होतं तिथे? हा नील, सॉरी. हा, अरे मी हे विचारायला आलो होतो की तुम्ही आमच्यासोबत येता का फिरायला? तसे 4-5 दिवस आहेत तयारीला. म्हणजे हा, अमृता बहिणीला पण मी घेऊन जाणार होतो, पण माझं असं झालं की बाबांसोबत इथे कोणीच नसेल. तुम्ही तरी चला. थँक्स फॉर आस्किंग सारंग. पण कसं आहे की आता तुम्ही सगळे चाललायत बाहेर, हां, आणि मॉम पण घरात नाही आहे, त्यामुळे घरात कोणतरी जबाबदार व्यक्ती पाहिजे की नाही. आणि तसंही आपल्या चाकणच्या फॅक्टरीवर काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू आहेत, तर तिथे पण लक्ष घालायचं मला. सो तुम्ही जाऊन या. नक्की हेच कारण आहे ना? हो, एवढंच कारण आहे. नक्की ना? हो, ठीक आहे. तुम्हाला ती फाईल दे ना प्रेझेंटेशनची. सारंग, एन्जॉय. थँक्यू. बाय. बाय. वा 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 वा, व्हेरी गुड. हा, मस्त जमतं सारंगला हे तुला कधी जमणार आहे? नाही म्हणजे मनात एक ओठात एक, मस्त गोड बोलून तुला गुंडावून गेला. हो ना, जरा शाणा त्याच्यासारखा, की असाच राहणार आहेस मूर्ख आयुष्यभर? ऐश्वर्या, इनफ. सारंग तसा बिलकुल नाही आहे. सो त्याच्याबद्दल माझ्या मनात विष घालवायचा प्रयत्न तर करूच नकोस. आणि कशाला जायचंय फिरायला तुला? काय आहे आपल्यात काही होतं का? साधं जवळ येऊ देत नाहीस मला. फिरायला चालली, तिथे जाऊन भांडणं करण्यापेक्षा इथे राहून कामावर फोकस केलं कधीही बरं, नाही का? आणि अजून एक, ऐश्वर्या, हे जे काही काम तू करतेस ना विष घालवायचं, बंद करा. हा जाऊ. तू कुठे आहेस, कसं आहेस? आणि उद्याचं लक्ष आहे ना तुझ्या? हे बघ, उद्या रक्षाबंधन आहे, त्यामुळे मी तुझी वाट बघणार आहे, हे लक्षात ठेव. काही कारण नको येता मला. हो हो. काळजी घे, ठेवते मी. पांडुरंगा, उद्या रक्षाबंधन. बहीण बोलावतीये. बहिणीला ओवाळणी तर द्यायला लागणारच, पण माझा किस्सा फाटका. आशीर्वादापलीकडे काय देणार बहिणीला? पण तिच्याकडे जायला तर पाहिजे. पण जाऊ कसा? सा